सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. रब्बी हंगामासाठी अर्जाची अंतिम मुदत जवळ. उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी पीक विमा अर्जाची अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे. हरभरा, कांदा, गहू यासाठी डिसेंबर 2025 मध्ये मुदत संपली असली तरीही अद्याप प्रतिसाद कमी आहे. ऑनलाईन अर्ज pmfby.gov.in वर किंवा कंपनी संबंधित बँक कंपनीमार्फत करावा. वन्य प्राण्यांमुळे नुकसान कव्हर 2026 पासून खरीप हंगामापासून लागू. pmfby मध्ये जंगली प्राणी, वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई मिळेल. मात्र नुकसान झाल्यापासून 72 तासात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. अतिवृष्टी आणि जलभराव नुकसान समावेश. खरीप 2026 पासून धान्य पिकातील अतिवृष्टी किंवा पाणीसाचामुळे होणारे नुकसानही पीक कव्हर विमा कव्हरामध्ये आणले गेले आहे. केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शन तत्वानुसार सुधारित योजना सुरू. महाराष्ट्रात 2025 पासून 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाली असून शेतकऱ्यांना आता हिस्सा घ्यावा लागतो. खरीप पीक विमासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5%. उर्वरित हिस्सा केंद्र व राज्य शासन देतात. युनिक फार्मर आयडी अनिवार्य. 2026 पासून शासकीय योजनांसाठी पीक विमा समाविष्ट. युनिक फार्मर आयडी आवश्यक होत आहे. याशिवाय लाभ मिळणे कठीण होईल. पीक विमा यादी आणि पेमेंट अपडेट. मार्च 2026 मध्ये जिल्हानिहाय नवीन यादी जाहीर होत असल्याच्या बातम्या आहेत. काही ठिकाणी थकीत बाकी असलेल्या क्लेम्सचे पेमेंट मार्च किंवा मे 2026 दरम्यान अनपेक्षित आहे. शेतकरी विरोध आणि निषेध. काही शेतकरी संघटना आणि व्यक्तींनी शेतकरी विरोधी बदल जसे की हिस्सा वाढवणे आणि निषेध करत असल्यात 2025 ते 2026 साठी योजनापासून अल्फित राहण्याचा निर्णय घेतला. कर्जमाफींशी संबंधात मार्चमध्ये कर्जमाफीच्या बातम्या जोरात आहेत. उदाहरणार्थ 2 लाखापर्यंत कर्जमाफीची योजना, ज्यांचा पीक विमा क्लेमवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. क्लेम सेटलमेंटमध्ये अपडेट. केंद्राने पूर्ण क्लेम वेळेत देण्याचे आश्वासन दिले आहे. रब्बी हंगामातील यील्ड डेटा असल्यानंतर 21 दिवसात क्लेम मिळवण्याची आवश्यकता. दैनंदिन मध्ये अपडेट्स 4 ते 6 मार्च 2026 च्या बातम्यांमध्ये पीक विमा, कर्जमाफी आणि बाजारभाव याचा उल्लेख आहे. नवीन यादी आणि क्लेम वाटप सुरू. मार्च 2026 मध्ये जिल्हानिहाय नवीन पीक विमा यादी, नुकसान भरपाई, लाभार्थ्याची सूची जाहीर होत आहे. काही जिल्ह्यात हेक्टरी 17,000 रुपयांपर्यंत सरसकट पेमेंट सुरू झाले आहे. तुमचा तालुका, गाव आहे का? हे pmfby.gov.in किंवा कृषी विभागाच्या पोर्टलवर तपासा. रब्बी 2025 ते 2026 ची मुदत संपली. रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, कांदा इत्यादी अर्जाची मुख्य मुदत डिसेंबर 2025 मध्ये संपली. मात्र काही ठिकाणी विस्तारित मुदत किंवा विशेष क्लॉट असू शकतात. आता खरीप 2026 साठी तयारी सुरू करा. क्लेम प्रभावित आहे का? महाराष्ट्रात अजूनही काही जुने क्लेम, विशेषतः अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे प्रलंबित आहेत. फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये सरकारकडून यावर दबाव वाढला आहे. क्लेम स्टेटस pmfby.gov.in वर फार्मर कॉर्नर मध्ये तपासा. फार्मर आयडी अनिवार्य. 2026 पासून सर्व शासकीय योजनांसाठी पीक विमा समाविष्ट. युनिक फार्मर आयडी ई-केवायसी आधारित अनिवार्य आहे. नसेल तर क्लेम किंवा नवीन अर्ज अडवू शकतो. तुमचा आयडी झाला आहे का? कृषी विभाग किंवा आधार केंद्रावर तपासा. वन्यप्राणी आणि जलभराव कव्हरसाठी तयारी. खरीप 2026 पासून जंगली प्राणी, हत्ती, रानडुक्कर, माकड इत्यादी आणि जे धानातील अतिवृष्टी, जलभराव नुकसान कव्हरमध्ये येईल. नुकसान झाल्यापासून 72 तासात तक्रारी नोंदवणे गरजेचे. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण भागात हे फायद्याचे ठरेल. शेतकऱ्यांचा हिस्सा वाढला. 1 रुपयात योजना बंद झाली. आता खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, नगदी किंवा बागायती पिकांसाठी 5%.
शेतकरी हिस्सा, उर्वरित केंद्र राज्य शासन देतात. यामुळे काही शेतकरी योजनेबाहेर राहिले पण क्लेम सेटलमेंटमध्ये सुधारले आहेत. प्रलंबित क्लेम्सवर दबाव. मार्च 2026 मध्ये शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून प्रलंबित क्लेम आणि अतिवृष्टी भरपाई अपुरी असल्याची तक्रार वाढली आहे. सरकारकडून वेळेत पेमेंट आश्वासन आहे, पण प्रत्यक्षात 2 ते 3 महिने लागू शकतात. ई पीक पाहणी अपडेट. रब्बी हंगामासाठी ई क्रॉप सर्व्हे पीक पाहणी पूर्ण झाली आहे. यावर आधारित यील्ड डेटा असल्यानंतर क्लेम फायनल येईल. तुमच्या शेतांचा सर्वे झाला आहे का हे तपासा. कापूस आणि सोयाबीन क्लेम अपडेट. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात 3,653 कोटींची क्लेमे मिळाली. 2026 मध्येही क्लेम नवीन प्रक्रिया सुरू आहे. विशेषतः अनियमित पावसामुळे कुठे तपासाल? अर्ज कसा कराल? मुख्य पोर्टल pmfby.gov इन महाराष्ट्र कृषी विभाग कृषी.महाराष्ट्र.gov इन क्रॉप कॅलेंडर आणि GR पहा. हेल्पलाईनसाठी नंबर 1800-120-1243 PMFBY किंवा स्थानिक कृषी केंद्राशी किंवा बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.